या वर्षी ना आपण गणपती थोडा वेगळा बनवायला हवा, थोडासा स्वागवाला. थांब दाखवतो. हा बघ, हा पुष्पावाला कसा आहे, नाहीतर हा सिंगमवाला तर एकदम मस्त आहे. हा RRR वाला, आणि तो मक्खी पिक्चर आलेला ना त्यातला पण आहे. जरा काहीतरी युनिक पाहिजे. हा बघ, एकदम वेगळं. गणपती बाप्पांनी आपल्याला आकार देताना कोणत्या तरी हत्तीचं डोकं, गाढवाचे शेपूट, डुकराचं पोट, आणखी कोणाचं काय असं बनवलं का? माणसाला माणूस बनवला, डुकराला डुक्कर बनवला, हत्तीला हत्ती बनवला. मग आपण गणपतीला अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये बनवण्याचा अट्टहास का करतो? आणि चित्रपटातले कॅरेक्टर्स, त्या कॅरेक्टर्सना आपण गणपतीचं रूप देतो, याला काहीच अर्थ नाहीये. आणि गणपतीने जे अवतार घेतलेच नाही त्या अवतारांमध्ये गणपती बनवायचा. प्रत्येकाची श्रद्धा असली तरी सुद्धा गणपती कुठे आहे? त्यामध्ये आपल्या गणपतीला हे आपण त्याचं पूजन करण्यासाठी, त्याच्या रूपामध्ये त्याचं पूजन करण्यासाठी घेऊन येतो की नाही? मग आपण गणपतीला त्याच्याच साध्या रूपामध्ये बनवायचं आणि तसंच आणून त्याचं गणेशाचं, श्री गणेशाचं पूजन करायचं. पुष्पा, मक्खी, RRR मधला भीम, कुठल्या तरी चित्रपटातला गोविंदा, कुठला तरी रजनीकांत, कुठला तरी आमिर खान, कशाला गणपतीला आपण अकराळ विक्राळ स्वरूपामध्ये आपल्या डोक्यातल्या कल्पना डिजिटल स्वरूपात घेऊन यायचं? गणपती हा गणपती सारखाच प्रसन्न आणि घरातलं वातावरण आनंदी करणारा आणायचा. मंडळांनी सुद्धा तसाच बसवायचा. कळलं? कुछ समजा?